मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या घटनेची देखील पाहणी केली आहे। या दुर्घटनेची सखोल चौकशी करणार असून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। ही घटना जी झालेली आहे ही प्राथमिक दर्शता निग्लिजन्समुळे झालेली आहे असं दिसून येत आहे। तर आम्ही या संदर्भात क्रिमिनल ऑफेन्स रजिस्टर करतोय आणि जे हॉस्पिटल मॅनेजमेंट आहे यांच्या अगेन्स्टमध्ये हा गुन्हा आम्ही दाखल करणार आहोत आणि त्याचा सखोल तपास होईल। पुढे कुणाला अटक करायची आहे, कोण याच्यामध्ये इन्वॉल्वड आहे याबाबत संपूर्ण सखोल तपास होऊन त्याबाबत पुढची कारवाई केली जाईल। विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील या घटनेची पाहणी केली। रुग्ण दगावले ही अतिशय दुर्दैवी घटना असून महापालिका याला जबाबदार असल्याचं दरेकर म्हणाले। मात्र आत्ताच यावर काही बोलणं योग्य नाही, पूर्ण माहिती घेऊन बोलू असंही ते यावेळी म्हणाले। अत्यंत गंभीर अशी घटना या ठिकाणी आगीच्या निमित्तानं पुढे आलेली आहे आणि मुंबई शहरात तर अशा प्रकारच्या घटना आता नित्याच्या झालेल्या आहेत। इतकी बेफिकिरी या ठिकाणी यंत्रणेची दिसते। म्हणजे जे लोक परवानगी देणारी अथॉरिटी आहेत तेच जर अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करत असतील तर ते दुर्दैवी आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे मुंबईत कोरोना पुन्हा एकदा हातपाय पसरू लागल्यात। दादर, माहीम, धारावीत काल दिवसभरामध्ये कोरोनाचे पुन्हा 180 रुग्ण सापडलेत आणि त्यामुळे आतापर्यंत 17 इमारतींसह 2 चाळी, झोपड्या आणि 373 मजले सील करण्यात आले। कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाबरोबरच पुन्हा एकदा कोरोना चाचण्यांवर भर देण्यात येतो। ठाणे जिल्ह्यामध्ये रुग्णांचा आकडा वाढत चालला। ठाणे शहरामध्ये एका दिवसात 932 जण पॉझिटिव्ह आढळलेत। ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा 6127 झाला आणि ठाणे ग्रामीण भागात 745 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत। 77 रुग्णांची दिवसभरात वाढ झाली आहे। जिल्ह्यात एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे। कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात 987 रुग्णांची वाढ झाली आहे। 24 तासात 4 जणांचा मृत्यू झाला आणि पालिका क्षेत्रात 6671 हे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत। कल्याण डोंबिवली सह्याद्रीची उंची म्हणजे